अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आपल्यासोबत आहेत. काय सांगणार सर? आज धनंजय मुंडे गेला काही काल रात्रीपासून भगवानगडावर मुक्कामी होते आणि या दरम्यान आज सकाळी महंत शास्त्रींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे त्यांची पाठराखण केलेली आहे, धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. काल मला वाटतं DPDCची बैठक झाली, त्याच्यानंतर धनंजय मुंडेंचा मुक्काम भगवानगडावरती होता आणि त्यानंतर महंतांची काय चर्चा झाली हे दोघांमध्येच माहीत आहे. एकंदरच महंतांनी त्यांना निर्दोष किंवा क्लीन चिट असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा महंतांचा प्रश्न आहे, परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे तपास यंत्रणा या ठिकाणी वाल्मिक कराडच्या आका, त्या ठिकाणचे असणारे हत्येखोर आज परळीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी काम करतात आणि त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत हे सगळ्या चौकशा पूर्ण झाल्यानंतर चर्चा केलेली जास्त बरी राहील. त्यांनी असं पण म्हटलं आहे की धनंजय मुंडेंना हे जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जातं आहे, त्यांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे हा संपूर्ण भगवानगड जो आहे धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असं त्यांनी म्हटले. नाही, चांगली गोष्ट आहे. महंतांना घेतला निर्णय हा त्यांना पटत असेल ही चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. परंतु आम्ही पोलीस यंत्रणेने तपास करू द्या आणि उगीचच कोणी कुणाला गुन्हेगार त्या ठिकाणी ठरवत नसते. प्रत्यक्षामध्ये गुन्हेगारीमध्ये जरी सहभाग नसला तरी त्याचं पाठबळ देणं, गुन्हेगारांच्या बरोबर संबंध ठेवणं, गुन्हेगारांना ह्या अगोदर केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या लोकांवरती कारवाई करू नका अशा प्रकारच्या पोलीस यंत्रणेला सूचना देणं ही सगळी चौकशीचा भाग आहे. म्हणून चौकशी होईल त्यावेळेला पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी क्लीन चिट दिलंच. नामदेव शास्त्रींनी आज अजून एक असं वक्तव्य केलं आहे की ज्या आरोपींनी हत्या केली संतोष देशमुखांची त्या आरोपींची सुद्धा मानसिकता तपासायला हवी होती, कारण घटनेपूर्वी सुद्धा आरोपींना मारहाण झाली होती, ती मारहाणसुद्धा दखल घेण्यासारखीच होती असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आणि या वक्तव्यावरून आता नामदेव शास्त्रींच्या भूमिकेबद्दल एक संशय व्यक्त केला जातो किंवा वेगळी चर्चा सुरू झाली. नाही, असं काही घटना घडली असती तर मग संतोष देशमुखांची हत्या करायच्या अगोदर त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली पाहिजे होती. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा त्यांनाही अधिकार नाही आहे आणि त्यांच्यावरती इतक्या निष्ठुरपणे जर स्वर्गीय संतोष देशमुखांच्याकडनं कृत्य घडलं अशा प्रकारचं वक्तव्य जर महंत करत असतील तर मला वाटतं महंतांकडे चांगले पुरावे आहेत, ते पुरावे त्यांनी सादर करावेत. यावर आता धनंजय मुंडेंनी एक म्हटलं आहे की माझ्या राजीनाम्याची मागणी होते, माझा राजीनामा दिल्यावर त्यांना माझा राजीनामा महत्त्वाचा आहे की त्यांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नाही, काय होतं की त्यांच्या राजीनाम्याने काय फायदा होईल नुकसान होईल ह्यापेक्षा तपास यंत्रणेकडे जो एक प्रकारचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असणाऱ्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा मग त्यांच्या निकटवर्गीयांचा तपास करण्यास थोड्याशा अडचणी निर्माण झालेल्याच आहेत. वेगवेगळे प्रकार येत आहेत, पोलिसांचे रेकॉर्डिंग्स बाहेर यायला लागलेले आहेत, पोलिसांच्यावरती तक्रारी आता लवकरात लवकर बाहेर यायला लागलेले आहेत. म्हणून त्यांनी पण अलिप्त राहणं गरजेचं आहे ना. काय त्यांनी अलिप्त राहिलं आणि सरकार त्यांचंच आहे, अजितदादांनी इतकी पाठराखण त्यांची केलेली आहे, त्याच्यामुळे उद्या 1-2 महिन्याचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये एकदा तपास यंत्रणेकडनं 100% तपास पूर्ण झाला की त्यांची परत शपथविधी करा. त्यांना कोणी आम्ही अडवलं तेव्हा. अजितदादांनी धनंजय मुंडेची पाठराखण केलेली आहे, एकदाच सत्य बाहेर येऊ द्या, सत्य बाहेर आल्यानंतर पुन्हा शपथविधी घ्या, आम्ही त्यांना कुठे रोखलेलं आहे असं आवाहन या ठिकाणी जे आहे नरेंद्र पाटील यांनी केलेलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.